नमस्कार, गाव कुठलं? काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी तमाशा ठरला जातो? तमाशा बिदागी दिली जाते. हां पहिला बिदागी नंतर ॲडव्हान्स दिला जातो. हां उर्वरित रक्कम कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम संपला. काय अटी शर्ती काय असतात कार्यक्रमासाठी? त्याच्यात आमच्या गावाकडून जर काही गालबोट लागलं हां तर त्यांची संपूर्ण बिदागी द्यायचं जबाबदारी गावची यात्रा कमिटी असते. या कुठल्याही प्रकारे त्यांच्या म्हणजे तमाशा मंडळाचे जे कलाकार आहेत त्यांना गालबोट लागलं किंवा नाही त्यांचे साधन सामग्री याचं नुकसान नाही झालं पाहिजे. हां हां याची जर काही नुकसान झालं तर याची जबाबदारी संपूर्ण ही यात्रा कमिटी असते. आणि त्यांचे पण करार असतात, कार्यक्रम किती टाइमला चालू करणार यात्रा तमाशा मंडळाचे बी तर ते सर्व करार लिहून घेतला जातो. सकाळी हाजरीचा टायमिंग, रात्री कार्यक्रमाचा टायमिंग, किती कलाकार आहे काय या सर्व गोष्टीचा करारात नोंद असते. गावच्या कडून काही गालबोट लागणार नाही याची दक्षता आम्ही सर्व ग्रामस्थ घेणारच आहोत. अनेक गावामध्ये भांडणं होत असतात, त्यानंतर मग तमाशा बंद होतो. आपण काय सांगाल? यासाठी पूर्णपणे जबाबदारी गावची यात्रा कमिटीची घेत असतो आम्ही प्रत्येक वर्षी. हां हां आता काय तरुणांमध्ये तरुणांमध्ये तरुणांचा सहभाग जास्त असल्यामुळे या गोष्टी घडणार नाही. आहे आपला याची फोटो पूर्ण घ्या. जबाबदारी घेतली. किती तुम्ही बारी ठरवली? बारी तुम्ही ही जी तमाशा जो आहे तुम्ही ठरवलं कसं ठरवलं आहे? 1,51,000. काय वाटतं, गावाची यात्रा असली का तमाशा हा लागतोच हो, लागतो. प्रत्येक वर्षी? काय सांगाल आपण? वार्षिक उत्सव राहतो हां. आणि त्या निमित्ताने थोडंसं म्हणजे तरुणांना बी आनंद वाटतो. जे बाहेर सर्व्हिस आणि मुलं यात्रेनिमित्त येतात. हां, हां. जर तमाशा असला तर थोडंसं वेगळं वाटतं, गावात उत्साहाचं म्हणजे वाटतं, यात्रा भरल्यासारखं वाटतं. हो भरल्यासारखं वाटतं. तमाशा आहे, यात्रा आहे, यात्रा आहे, तमाशा आहे, समीकरण आहे. महाराष्ट्राची लोककला आहे ही. लोककला आहे, त्याशिवाय लोककला यात्रेला ही शोभा नाही. आपण महाराष्ट्रानं जपली पाहिजे. तुम्ही काढा महाराष्ट्राची लोककला ही. महाराष्ट्राची लोककला आहे, त्यात आमचा एक लोककलावंत आहे, त्याला आताच पद्मभूषण भेटलं. संगणकाचं नाव गौरव केलं त्यांनी. हां हां त्यांच्या येणंच रघुवीर खेडकर. रघुवीर.